परभणीच्या एका गावात शेतातनं चक्क धूर निघतोय। दर तासाला जमिनीतनं धुराचे लोट उठत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे। हा नेमका काय प्रकार आहे याचं गूढ आता वाढत चाललंय। बघूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट। शेतजमिनीतून निघतोय धूर, भूकंप येणार, शेतकऱ्यांमध्ये घबराट। परभणीचा भूवैज्ञानिक विभाग अजून झोपलेलाच। परभणीच्या पूर्णा तालुक्यातलं हे पांगरा लासिना गाव। या गावातले रहिवासी स्थानिक शेतकरी सध्या हवालदिल आहेत, कारण या गावात राहणारे शेतकरी नरहरी पवाडे यांच्या शेतातून गेल्या 6 दिवसांपासून चक्क धूर निघतोय। दर तासाला धुराचे लोट जमिनीतून निघत असल्यानं शेतकरी घाबरून गेलेत। भूकंप येणार की काय अशी भीती त्यांना वाटतेय आणि त्यामुळे शेतात जातानाही त्यांचा जीव कासावीस कावराबावरा होतोय। आमचं शेत आहे, इथं सारखं घंट्याला ढुकटं निघाले। आम्ही इथं माळो हे लावलंय, कोणीच अजून तपास हे आलं नाही। तर अधिकारी हे आम्हाला शेताला बी यायला भी वाटायले। तहसीलदार असो कोणी वरचे अधिकारी असो, त्या लोकांनी इथं येऊन चौकशी करायला पाहिजे। त्याचं कोण मिशन असते काय असते, त्याच्यावर त्याचं नाव त्याचं काय तपासणी करून यायला पाहिजे। का न व्हाले काय व्हाले, काय भूकंप होऊ शकते काय होतंय ते आम्हाला सामान्य माणसाला काय कळल। जवळ असे 10-12 आखाडी आहेत, न जाणं काय नाही तर काय झालं तर घटना होऊन गेल्यावर हे कोण काय करील, ते सरकार जिम्मेदार राहील। आणि मग त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की सरकारने येऊन चौकशी करा। शेतातून येणाऱ्या धुराची माहिती शेतकऱ्यांनी तलाठी शिल्पा सरपे यांना दिली। त्यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकाराबाबत भूवैज्ञानिक विभागाला कळवलं। मात्र गेल्या 6 दिवसांपासून हा प्रकार घडत असताना भूवैज्ञानिक विभाग झोपा काढतोय। शेतामध्ये धूर निघत असल्याबाबतची बातमी कळल्यानंतर तहसील प्रशासनानं जाऊन भेट दिल्यानंतर तिथल्या नागरिकांना आव्हानित करण्यात आले की भियाचं कुठलंही कारण नाही। तशी माहिती आम्ही भूवैज्ञानिकाला आणि तसेच जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या तरी धूर निघणं अधूनमधून येत आहे। अजून काही भूवैज्ञानिकाकडून नेमकं कशाचा धूर निघते याबाबत काही कळविण्यात आलेलं नाही। सध्या खरीप हंगाम सुरू असल्यानं शेतीची कामं सुरू आहेत, मात्र जमिनीतून धूर येत असल्यानं भयभीत झालेल्या शेतकऱ्यांची कामं खोळंबण्याची शक्यता आहे। झोपलेल्या भूवैज्ञानिक विभागाला कधी जाग येणार आणि शेतकऱ्यांची ही अडचण ते कधी दूर करणार ते पाहायचंय। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।